आपल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी अनेक बड्या लोकांना अंगावर घेतले। म्हणजे यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, टीडीबीचे नेते आहेत, डीजीसीए आहे, VSR सारखी मोठी कंपनी आहे। त्या व्यतिरिक्त अनेक यंत्रणांवर रोहित पवारांनी संशय व्यक्त केला आहे। त्या संदर्भातले काही पुरावे सुद्धा दिले आहेत। आणि त्यामुळे रोहित पवारांना ज्यावेळेला प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला जीवाची भीती वाटत नाही का, कारण तुम्ही इतक्या लोकांवर आरोप करतायत, जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं, त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं की जीवाची भीती वाटते, माझ्या कुटुंबियांना सुद्धा जीवाची भीती वाटते आणि माझं काही बरं वाईट होऊ नये यासाठी कुटुंबीय सुद्धा मला समजावत असतात। अखेर रोहित पवारांनी हा सगळा संशय व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नातेवाईक असलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली। आपण पाहूयात नेमकं काय घडलंय। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असते तर काय बरंच वाटले। मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण। काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार यांच्यातलं नातं कसं होतं, दोघांचं बॉन्डिंग कसं होतं हे दाखवणारे हे व्हिडिओ। अपघातात काका गेले म्हणून त्यांच्या अपघाताचा विषय लावून धरतोय असं रोहित पवार म्हणतायत आणि त्यासाठी आतापर्यंत रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातावर सखोल अभ्यासासह 2 वेळा सविस्तर प्रेझेंटेशन दिलंय। त्यामध्ये जवळपास 50 प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलेत। या प्रेझेंटेशन नंतर पत्रकारांनी रोहित पवारांना विचारलं, तुम्ही इतकी माहिती समोर आणताय, तुम्हाला भीती वाटत नाही का? त्यावर रोहित पवारांनी आपल्या पत्नीला भीती वाटते असं सांगितलंय। भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोकं जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। विषय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा। जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे। उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत। उद्या जाऊन आपण बघणार आहोत। काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे। पायलटचा वापर करून अजित पवारांचा घातपात घडवून आणला असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय। अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याचा विषय रोहित पवारांनी लावून धरल्यामुळे त्यांच्या आत्यालाही भीती वाटते। रोहित पवारांना सुरक्षा मिळायला हवी असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील। आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी। रोहित पवारांना सुरक्षा मिळावी का, यावर सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे तेही पहा। रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का, पण तसं काही हल्ला करणारं कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही। कारण ते सुद्धा अजितदादांच्या बद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात, कारण ते त्यांचे काका होते अजितदादा। त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही। असं काही नसतं, जेव्हा त्याची एक कमिटी असते
हे कमिटी निर्णय घेत असते, कुणाच्या जीविताला धोका आहे, कुणाला नाहीये, आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात. त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्याकडे जातो, एवढंच काय. अजित पवारांच्या अपघाताबद्दलचा चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत आणि प्रेझेंटेशन मधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत हा विषय लावून धरणार असं रोहित पवारांनी सांगितलंय. काकासाठी पुतण्या किती मजबूतीनं आणि किती काळ लढणार याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.